स्ट्रिंग स्ट्रिंग फंक्शन्स, इंडेक्सिंग स्लाइसिंग समजलंय? हां क्लिअर आहे. इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग ऑपरेशन्स कशा पद्धतीने परफॉर्म करणार आहे तुम्ही. फाईल्स तुमच्यासोबत काल शेअर केली होती, बघितली, ती ओपन तरी केली, त्याच्यामधले सगळे व्हेरिएशन्स बघितले. तुमच्याकडे पण ते सेम व्हेरिएशन नोट डाऊन केलं आहे. हां प्रत्येक व्हेरिएशनला नोट डाऊन करा, प्रत्येक व्हेरिएशन पुढे लिहा, काय होतं आहे त्याच्यामध्ये बेसिकली ते अंडरस्टँड करा. चल आज आपण आता नवीन टॉपिककडे जाऊ, स्ट्रिंगमधला नवीन टॉपिककडे जाऊ. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण जे बघितलं बेसिक होतं स्ट्रिंग काय असते. हां काय ते बेसिकली तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे, एक डेटा टाईप आहे हां ज्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स असतात, सेट ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे. हां त्याच्यानंतर स्ट्रिंगला क्रिएट कसं करायचं, 3 वेज आहे, सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. टाईप ऑफ स्ट्रिंग कशी चेक करणार, STR येतो त्याचं टाईप. एम्प्टी स्ट्रिंग काय असते, कसं क्रिएट करायची, पाईप, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. त्याच्यानंतर बाकी इंडेक्सिंग आणि स्लायसिंगची जेवढी जर्नी होती ते तुमच्यासमोर सगळी इथं मांडून ठेवली. एवढ्या लाईन्समध्ये जवळजवळ 100 लाईन्समध्ये ती जर्नी आहे. समजून घ्या व्यवस्थितपणे, काही पण अडचण आले परत विचारा. कुठं पण जर का एखादं व्हेरिएशन नाही समजलं असेल तर सांगा, ते एक्सप्लेन करू. ठीक आहे. काय नवीन व्हेरिएशन तुम्हाला भेटलं त्याला घेऊन या, त्याला पण आपण इम्प्लिमेंट करून देऊ. ठीक आहे. चल आता लक्ष द्या नेक्स्ट कन्सेप्टकडं सगळ्यांनी. STR फंक्शन. हां STR फंक्शन बेसिकली ठीक आहे, सिम्पल फंक्शन आहे, काहीच नाही आहे. STR फंक्शनचं पण यूज करून, या STR फंक्शनचं पण यूज करून आपण स्ट्रिंगला क्रिएट करू शकतो. हां असं कुठं लिहिलेलं नाही आहे की फक्त तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रिंग बनवू शकतात. हां एक व्हेरिएबल बनवलं आहे A नावाचं, त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग बनवली आहे. ती स्ट्रिंग कशी क्रिएट केली मी, कोड्स यूज करून स्ट्रिंग क्रिएट केली. लक्षात येते, कोड्सचं यूज करून मी काय केलेलं आहे, स्ट्रिंगला बनवलेलं आहे. पण मी इथं काय करू शकतो, STR फंक्शनचं पण यूज करून काय करू शकतो, स्ट्रिंगला क्रिएट करू शकतो. हां त्याच्या आतमध्ये मला काय करावं लागणार आहे, बेसिकली डेटाला पास करावं लागणार आहे. काय अशा पद्धतीने स्ट्रिंग फंक्शनचं पण यूज करून काय क्रिएट होणार आहे तुमचं स्ट्रिंग. स्ट्रिंग फंक्शनला तुम्ही टाईप कास्टिंगमध्ये बघितलं होतं, स्ट्रिंग फंक्शनला तुम्ही टाईप कास्टिंगमध्ये बघितलं होतं. हां स्किप आउट करतो जरा. त्या स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये कोणतं पण डेटा पास करा, बेसिकली तो काय करतो, स्ट्रिंगलाच बनवतो. ठीक आहे. सो STR फंक्शनचं बेसिकली तुम्ही काय असं यूज नाही करणार, त्याच्या आतमध्ये कोड्स द्यायला, त्याचा काहीच यूज नाही आहे. आणि स्ट्रिंग ह्याचा अर्थ काय झालं, तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये स्ट्रिंगच पास केली. हा स्ट्रिंग फंक्शनचा यूज कशासाठी आहे, जेव्हा तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय देणार, नंबर्स देताय. हां तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये नंबर्स देताय आणि मग पायथन त्या नंबर्सला पिक करून 2 कोट्सच्या आतमध्ये पुट करतो. लक्षात येतोय. आलं तुमचं दोन्ही पण डेटा ॲज इट इज. लक्षात येते. जाऊ आपण एक थोडंसं बॅकवर्ड आणि ओपन करू आपलं टाईप कास्टिंग. हां टाईप कास्टिंगमध्ये तुम्हाला स्ट्रिंग दाखवलं होतं. सगळ्यात पहिले स्ट्रिंगने सुरुवात केली होती आपण. स्ट्रिंगमध्ये A=10 आणि 10.15 काय डेटा टाईप होतं, हा A=10 म्हणजे इंटिजर, हा डेटा टाईप कोणतं होतं, फ्लोट. त्या इंटिजर आणि फ्लोटला आपण स्ट्रिंग फंक्शनमध्ये पास केलं होतं. हां त्यांनी सक्सेसफुली कशामध्ये कन्वर्ट केलं, डेटा स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं होतं. लक्षात येते. तो स्ट्रिंग फंक्शन परत मी तुमच्यासमोर इथं प्रेझेंट करतो. हां तर असं तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये, आता आपण स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये स्ट्रिंग डेटाच दिलेले, त्याचा काही यूज नाही आहे, तो बेसिकली स्ट्रिंगच होतोय. लक्षात येतोय. याच्या आतमध्ये आपण काय पास करणार आहे, 10, किंवा आपण पास करणारी फ्लोट पॉईंट नंबर काही अशा पद्धतीने. सो तो काय झालं तुमचं, बेसिकली हा सगळं डेटा कशामध्ये कन्वर्ट होणार, आता स्ट्रिंगमध्ये तुमचं कन्वर्ट होणार. अजून काय दाखवलं होतं मी तुम्हाला, ॲडव्हान्स दाखवलं होतं ना एक, त्याला विसरले काय लक्षात.
कन्वर्जन ऑफ लिस्ट टपल सेट कशामध्ये, स्ट्रिंगमध्ये. म्हणजे की तुमच्याकडे एक लिस्ट आहे, टपल आहे आणि सेट आहे, त्याला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केलं होतं, त्याला आपण स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं होतं. तर कसं कन्वर्ट करणार पायथन, या तिन्ही पण वेगवेगळ्या डेटा टाईप्सला स्ट्रिंगमध्ये. हा सगळं डेटा पायथन एक सोबत पूर्ण पिक करणार, पूर्ण ब्रॅकेट्सलाच पिक करतो आणि 2 कोट्सच्या आतमध्ये काय करतो, पुट करतो. म्हणजे पायथनमध्ये आता हा डेटा कसा स्टोअर होतो, काही अशा पद्धतीने. ह्याला एक स्ट्रिंग कोट लागतो आणि इथं एक कोट लागतो. हा काय झालं तुमचा डेटा, स्ट्रिंग झाला. लक्षात येतोय. सो स्ट्रिंग फंक्शनचं यूज करून तुम्ही नंबर्स, लिस्ट, टपल, सेटला देखील कुठं कन्वर्ट करणार, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करणार. सो हाच तो तुमचं स्ट्रिंग फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही यूज करून त्याच्या आतमध्ये कोणताही डेटा स्ट्रिंगमध्ये घेऊन जाऊ शकता. म्हणजे बेसिकली 2 कोट्सच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता. लक्षात येते स्ट्रिंग फंक्शनचं कसं यूज करणार तुम्ही. सो स्ट्रिंग फंक्शनमध्ये जेव्हा तुम्ही असं डेटा टाईप पास करणार, तेव्हा प्रिंट काय होणार, प्रिंट आपल्यासमोर 10.5च होणार. प्रिंट आपल्यासमोर काय होणार, ॲपल प्रिंट होणार आणि दुसरा डेटा आपल्यासमोर प्रिंट होणार आहे 10.5 आला. पण हा जो 10.5 इथं प्रिंट झालेला आहे ना, त्याचं डेटा टाईप काय आलेला असेल, स्ट्रिंग डेटा टाईप आलेला असेल. लक्ष घ्या, टाईप कास्टिंगमध्ये गेले, तिथं जो स्ट्रिंग फंक्शन शिकवलं होतं सेम तो स्ट्रिंग फंक्शन इथंच त्याचं इम्प्लिमेंटेशन. काहीच नाही, काय आलंय क्लास आता बीचं स्ट्रिंग आलं. पण बीमध्ये डेटा काय स्टोअर होतं, 10.5 ना. पण नाही, आपण कशामध्ये डेटा स्टोअर केला होता, स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये फ्लोटला पुट केला होता. मग तो फ्लोट नाही राहिला, पायथननी ते फ्लोटला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घेतलं. कॉन्सेप्ट सहज स्ट्रिंग फंक्शन व्यवस्थितपणे जसं स्ट्रिंग फंक्शन तुमचं टाईप कास्टिंगमध्ये तुम्हाला शिकवलं होतं, तो स्ट्रिंग फंक्शनचं वर्किंग तुमचं स्ट्रिंगमध्ये देखील प्रेझेंट आहे. एकच मिनिट द्या. चल समजलं स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग फंक्शनमध्ये तुम्ही डायरेक्टली जर का str फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही अशी काही स्ट्रिंग पास केली तर त्याचा काही यूज नाही आहे. तो बेसिकली परत स्ट्रिंगमध्येच जाणार आहे. डेटा ऑलरेडी स्ट्रिंगमध्ये होता, तोच तुम्ही काय केला स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये. पण स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा असं इंटिजर डेटा, फ्लोट डेटा, कोणता अजून लिस्ट, टपल आणि सेट डेटा जेव्हा जाईल, तेव्हा काय होईल, तो स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होणार. अजून तुम्हाला मी याच्यामध्ये काय दाखवलं होतं, ट्रू फॉल्स आणि नन जो आहे, सॉरी इथं ट्रू फॉल्स आणि नन सुद्धा जर का स्ट्रिंगमध्ये तुम्ही पुट केला तर काय होतं, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होतं सक्सेसफुली. त्या 2 कोट्सच्या आतमध्ये त्या डेटाला पुट करणार म्हणजे करणार. हा टाईप कास्टिंग, सेम टाईप कास्टिंग इथं तुमचा अवेलेबल आहे. कुठं आहे, या स्ट्रिंग फंक्शनमध्ये. लक्षात येतोय. सो ह्याच्यामध्ये फ्लोट बघितलं आपण कन्वर्ट झालं, बुलियन व्हॅल्यू मी इथं पुट करतोय, ह्याला रन करतोय, काय होणार सक्सेसफुली बुलियन व्हॅल्यू देखील पण माझ्यासाठी काय होणार, कन्वर्ट होणार. कशामध्ये कन्वर्ट होणार आता, स्ट्रिंगमध्ये. आला ट्रू. पास करताना कोणता डेटा टाईप होता, बुलियन. पण जेव्हा कन्वर्ट झाला तर कशामध्ये आला, स्ट्रिंगमध्ये. लक्षात आहे. तसंच तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये लिस्ट, टपल, सेट, बुलियन व्हॅल्यूज, नन डेटा टाईप, इंटिजर, फ्लोट डेटा टाईप सगळं पुट करू शकतात. सगळं डेटा कशामध्ये जाणार तुमचं, स्ट्रिंगमध्ये जाणार. म्हणजे की 2 कोट्सच्या आतमध्ये जाणार. हा स्ट्रिंग फंक्शनचा काम असतोय, त्याच्यामध्ये जो पण आला त्याला 2 कोट्सच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. स्ट्रिंग मेथड्स. आता लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे स्ट्रिंग मेथड्सकडं. वेगवेगळे मेथड्स आहेत, सगळे मेथड्स तुमच्या समोर एक एक करून मांडून ठेवतो. स्ट्रिंग मेथड्स. सगळ्यात पहिले अप्पर मेथड आहे. कसं राईट करायचं अप्पर मेथडला समजून घ्या. त्याच्या अगोदर एक स्ट्रिंग क्रिएट करू आपल्यासाठी. कालची स्ट्रिंग घेऊ आपण. आता तुमचा ॲक्च्युअल जर्नी तर काय झालेली, स्टार्ट झालेली. S1 काय एस नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग आहे आणि त्याच्या स्ट्रिंगमध्ये काय असा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. आता लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे प्रत्येक मेथड समजून घ्यायची. सगळ्यात पहिले मेथडला ॲप्लाय कसं करायचं, कोणत्या पण मेथडला ॲप्लाय कसं करायचं. ठीक आहे. पहिलं तुमच्याकडे जसं जसं वे बदलणार मी तुम्हाला सांगणार. पण आत्ता जी पण मेथड आपण ॲप्लाय करणार त्याचं सिंटॅक्स कसं असणार आहे,
सिंटॅक्स, मेथड अप्लाय करण्याचं सिंटॅक्स. सगळ्यात पहिले काय राईट करायचं, व्हेरिएबल नेम, हां डॉट लावायचं आणि मेथड नेम लिहायचं. जी पण तुमची मेथड नेम असेल त्याला इथं काय करायचं, राईट करायचं आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स लावायचे. लक्षात येतोय सिंटॅक्स? हां तो आता एक एक करून मेथड सांगतो आणि त्याला आपण त्या व्हेरिएबलवरती अप्लाय करून बघू की त्याचं काय इम्प्लिमेंटेशन होतं. सगळ्यात पहिली आहे तुमची मेथड अप्पर मेथड. कोणती आहे? अप्पर मेथड. हा अप्पर मेथड बेसिकली तुमच्या स्ट्रिंग मधल्या प्रत्येक कॅरेक्टर्सला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करणारे. अप्पर केस म्हणजे काय की कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट करणारे. सगळं डेटा जेवढे पण कॅरेक्टर्स प्रेझेंट असतील तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये सगळे कॅरेक्टर्स तुमचे कशामध्ये कन्वर्ट होतील, अप्पर केस मध्ये, म्हणजे की कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट होतील. कसं अप्लाय करणार, आता डायरेक्टली प्रिंट करतोय. प्रिंटच्या आतमध्ये काय माझं सिंटॅक्स, व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम वरती काय लिहिणार मी, अप्पर आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स लावणार आणि प्रोग्राम माझा रन करणार. काय हे जे मेथड्स आहे, जे पण मेथड्स मी तुम्हाला दाखवणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कॅरेक्टर वरती या मेथड्स तुमच्या अप्लाय होणार. असं समजा डायरेक्टली प्रत्येक कॅरेक्टर्स वरती, त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टर्स वरती तुमचा हा मेथड अप्लाय होतो. झालं तुमचं सगळ्या कॅरेक्टर्स वरती ती मेथड अप्लाय. हां स्ट्रिंग कशी होती, इनिशियल स्ट्रिंग कशी आहे आपली, नॉर्मल स्ट्रिंग आहे. हां त्याच्यामध्ये प्रत्येक काही वर्ड्सच फक्त फर्स्ट लेटर कॅपिटल आहे. जर का बघितलं तर पायथनचं पी कॅपिटल आहे, इज ए तर सगळं स्मॉल आहे, प्रोग्रामिंगचं पी कॅपिटल आहे, लँग्वेज तर पूर्णपणे स्मॉल लेटर्समध्ये केलं. पण त्यांनी सगळं डेटा कशामध्ये कन्वर्ट केलं, कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट. सेम तसंच आहे लोअर. ठीक आहे, लोअर तुमचं सगळं डेटा स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे की स्मॉल केसमध्ये, लोअर केसमध्ये काय करणार, तो कन्वर्ट करणार. परत एकदा सेम व्हेरिएबल नेम डॉट लोअर फंक्शन कसं राईट करायचं, LOWER आणि तुमचं फंक्शन काय अशा पद्धतीने. परत रन करा आणि चेक करा आता डेटा कसा येतो. आता तुमचं जो ज्या वर्डचं पहिलं लेटर पण कॅपिटल होतं त्याला पण पायथन कशामध्ये आता घेऊन येणार, सगळं स्मॉलमध्ये घेऊन. त्याला पण नोट डाऊन करा. टायटल मेथड. टायटल मेथड काय करतो, तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगच्या आतमधलं प्रत्येक वर्ड म्हणतोय तो कसं रेकग्नाइज करतो, वर्ड कोणतं आहे, स्पेसनी. पहिलं वर्ड तुमचं जेव्हा तुम्ही स्ट्रिंगला राईट केलं, तुम्ही इथून सुरुवात केली लिहायला, बरोबर, TYTHON. त्याच्यानंतर तुम्ही काय दिलं, स्पेस दिलं. स्पेस नंतर जो त्याला लगेच डेटा भेटला त्या डेटाचा पहिलं लेटर त्यांनी काय केलं, कॅपिटल केलं. मग परत स्पेस आली असेल कुठंतरी, हां स्पेस आली, तो स्टॉप झाला. परत त्याच्या स्पेसच्या नंतरचा जो डेटा होता त्याला काय केलं त्यांनी, कॅपिटल केलं. लक्षात येते, सगळं लेटर कॅपिटल नाही केलेलं आहे, प्रत्येक वर्ड कॅपिटल केलेलं आहे त्यांनी. हां सो जर का मी तुम्हाला विचारलं या पूर्ण स्ट्रिंगमध्ये किती वर्ड्स प्रेझेंट आहेत, तुम्ही काउंट करून सांगू शकता. कसं सांगणार तुम्ही, पायथन तुमच्यासाठी पहिलं वर्ड आहे, बरोबर, स्पेस आली त्याच्यानंतर इज तुमच्यासाठी काय झालं, सेकंड वर्ड झालं. परत एक स्पेस आली तर ए तुमच्यासाठी काय झालं, थर्ड. परत ए नंतर स्पेस आली म्हणून तुम्ही प्रोग्रामिंगला काय म्हणताय, फोर्थ वर्ड म्हणताय. आणि परत एकदा स्पेस आली म्हटल्यावरती तुम्ही लँग्वेजला फिफ्थ वर्ड म्हणताय. लक्षात येते. सो तसंच पायथननी पण चेक केलं वर्ड बाय वर्ड आणि प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर काय केलं, कॅपिटल. आता आहे कॅपिटलाइज मेथड. कॅपिटलाइज मेथडमध्ये प्रिंट एस डॉट कॅपिटल, स्पेलिंगवर व्यवस्थित लिहा प्रत्येकाचं. आता कॅपिटलाइजचा अर्थ काय की तुमची जी पूर्ण स्ट्रिंग आहे त्याच्यामधलं फक्त
पहिलं लेटर त्या स्ट्रिंग मधलं, पूर्ण स्ट्रिंग मधलं पहिलं लेटर फक्त कॅपिटल मध्ये ठेवू आणि बाकी सगळं स्मॉल मध्ये ठेवू. लक्षात येते? पूर्ण स्ट्रिंग मधलं, आता मी वर्ड नाही म्हणत आहे, मी पूर्ण स्ट्रिंग म्हणतोय, एंटायर स्ट्रिंग, त्याच्यामधलं फक्त पहिलं लेटर आपलं काय राहील, कॅपिटल राहील. म्हणजे की ही पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फक्त पहिलं लेटर कोणतं आहे, तुमचं पी आहे, तर पी कॅपिटल मध्ये राहील आणि वाय पासून ते शेवटपर्यंत सगळं तुमचं स्मॉल लेटर्स मध्ये जाईल. लक्षात येते? आउटपुट बघा, समजेल लगेच. या स्ट्रिंग मध्ये बघा शेवटचा आउटपुट, त्याच्यामध्ये पहिलं लेटर पी फक्त कॅपिटल आहे, बाकी सगळं वाय पासून ते तुमचं फुल स्टॉप पर्यंत सगळं स्मॉल. नोट डाऊन करा सगळ्यात पहिले 4, मग पुढचे अजून तुम्हाला मेथड्स एक्सप्लेन करतो. अप्पर, लोअर, टायटल आणि कॅपिटल. समजलंय? चारही पण मेथड्स केले नोट डाऊन? झालं की सांगा मला फक्त.
अच्छा, काउंट काउंट फंक्शन आहे. हां, बेसिकली काउंट फंक्शन तुम्हाला तुमच्या स्ट्रिंगमध्ये जो पण डेटा असेल तो किती वेळ ऑकर झालेला आहे त्याचा काउंट तुम्हाला काय करणार आहे, शो करणार आहे. चला चेक करू आपण कशा पद्धतीने काउंट करतोय तो. चला प्रिंट. हां, परत आपलं सिंटॅक्स तर सेमच आहे, एस डॉट काउंट. आणि या काउंट मेथडच्या आतमध्ये नीट लक्ष द्या, या काउंट मेथडच्या आतमध्ये तुम्हाला पास काय करायचं आहे, तुमचं डेटा पास करायचं आहे. नीट लक्ष द्या, सिंटॅक्स काय लिहिलेलं आहे, काउंट आणि इथं आतमध्ये त्याचा डेटा. जो पण डेटा तुम्हाला सर्च करायचा, आता तुमचा डेटा जर का अल्फाबेट्स आहे तर त्याला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच प्रेझेंट करा, तिथं पास करा. म्हणजे जर का तुमचा डेटा अल्फाबेट सिम्बॉल आहे तर त्याला कशामध्ये पास करा, स्ट्रिंगमध्ये. या पद्धतीने सॉल्व. जर का नंबर असतील तर नंबर्सला डायरेक्टली तुम्ही काउंट मेथडमध्ये पास करू शकता. सो मी इथं काय चेक करणार आहे, आपण एला चेक करतोय किंवा आपण हां एला आपण काय करतोय, इथं चेक करतोय काउंटमध्ये. हां, सो त्या केसमध्ये हा मला बेसिकली काय देणार, या पूर्ण स्ट्रिंगमध्ये जो ए अल्फाबेट आहे तो किती वेळ प्रेझेंट आहे त्याचा मला बेसिकली तो काय देणार आहे, काउंट देणार आहे. सो जेव्हा मी याला रन करणार, किती वेळ प्रेझेंट आहे, टोटल 4 वेळेस माझा पूर्ण डेटा इथं प्रेझेंट आहे. हा पहिलं ए, हा तुमचं दुसरं, प्रोग्रॅमिंगमध्ये एक दुसरं आणि लँग्वेजमध्ये तुमचे 2 ए प्रेझेंट आहे. तर किती झालं, टोटल 4 काउंट त्यांनी इथे दिलेलं. चला आता मला सांगा, जेव्हा मी याला कॅपिटल ए केलं तेव्हा काय होईल, काउंट इन का काय आलं, काउंट 0 आलं. काय, केस सेन्सिटिव्ह. पायथन आपली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, त्याच्यासाठी कॅपिटल ए आणि स्मॉल ए दोन्ही वेगवेगळे डेटा आहेत, त्याच्यासाठी 2 वेगवेगळे लेटर्स येते असं समजा. आणि तुमच्या या पूर्ण स्ट्रिंगमध्ये कॅपिटल ए कुठंच प्रेझेंट नाही. सो त्या केसमध्ये तो आपल्याला काउंट देणार का, नाही. काउंट काय दिलं आपल्याला, डायरेक्टली 0 दिलेलं आहे. लक्षात येतोय, तुम्ही काय सर्च करताय तुमच्या स्ट्रिंगमध्ये, ठीक आहे. म्हणजे काउंटची डेफिनेशन काय झाली, हा बेसिकली स्ट्रिंगला सर्च करतोय, जाऊन पूर्ण स्ट्रिंगला जाऊन सर्च करतोय आणि त्या स्ट्रिंगमध्ये चेक करतोय की असं कोणता डेटा प्रेझेंट आहे का नाही आणि कुठं कुठं प्रेझेंट आहे. बेसिकली त्याचा एक काउंट घेतोय आणि आपल्यासमोर तो टोटल काउंट इथं काय करतोय, प्रेझेंट करतोय. लक्षात येतोय. नेक्स्ट आहे तुमचा आता फाइंड. त्याच्या आतमध्ये पण डेटालाच तुम्ही काय करणार, इथं थ्रो करणार. समजून घ्या आता फाइंड काय करतोय. तुम्हाला सगळ्यात पहिले फाइंड काय करतोय, हां मी काय लिहितोय, परत एकदा सेम सिंटॅक्स आहे आपलं, प्रिंट लिहितोय, एस लिहितोय, डॉट फाइंड आणि त्याच्या आतमध्ये स्मॉल एला काय करतोय, पास करतोय. आता फाइंड काय करणार आहे, फाइंड मेथड एक असा मेथड आहे जो तुम्हाला बेसिकली इंडेक्स नंबरला काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. पूर्ण स्ट्रिंगमध्ये जाणार, परत एकदा तो डेटा सर्च करणार. कोणता डेटा सर्च करणार, जो आपण पास केलेला आहे, ए डेटा पास केलेला आहे. फाइंड जाणार, ए डेटाला सर्च करणार आणि त्याचं इंडेक्स नंबर मला आणून देणार. काय आणून देणार, इंडेक्स नंबर मला आणून देणार. आता इंडेक्स नंबरचा अर्थ काय की बेसिकली स्ट्रिंगमध्ये त्या इंडेक्स पोझिशनवरती, त्या इंडेक्स नंबरवरती तुमचं ए डेटा प्रेझेंट आहे, बरोबर. ए डेटा तुमचं कुठं प्रेझेंट आहे, त्या स्पेसिफिक इंडेक्स नंबरवरती प्रेझेंट आहे. पण आता तो मला कोणता इंडेक्स नंबर आणून देईल, कारण या पूर्ण स्ट्रिंगमध्ये किती ए प्रेझेंट आहे, आपण आताच बघितलं 4 ए प्रेझेंट आहे, बरोबर. सो तो मला देतो, तो बेसिकली लेफ्ट टू राईट त्याची सर्चिंग काय करतो, स्टार्ट करतो. पायथन कुठून जाता, इथून सुरुवात करणार सर्च करायला. त्याला कुठं सापडलं, पहिलं ए इथं सापडलंय, त्या एचंच तो मला काय करणार, इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणार आणि त्याची सर्चिंग तो इथं स्टॉप करतो. त्याची सर्चिंग इथंच तो काय करणार, स्टार्ट करणार. तो जाणारच नाही प्रोग्रॅमिंगमध्ये आणि लँग्वेजमध्ये ए आहे का नाही, प्रेझेंट आहे का नाही हा चेक करण्यासाठी. लक्षात येतोय. सो ज्याला तिथं पहिल्यांदाच ए सापडला तिथला इंडेक्स नंबर तुम्हाला देणार आणि तिथंच त्याची सर्चिंग तो काय करणार, स्टॉप करणार. सो काय त्याचा इंडेक्स नंबर, किती आहे, 10 आहे. आला त्याचा 10 इंडेक्स नंबर, म्हणजे 10th इंडेक्स नंबरवरती तुमचा कोणता कॅरेक्टर आहे, ए कॅरेक्टर प्रेझेंट आहे आणि त्यांनी तो आपल्याला दिले. असं तुम्ही सिंगल कॅरेक्टर्सच तुम्ही फाइंड आउट करू शकतात का, असं काही नाही. तुम्ही इथं
बिग डेटा पण इथं काय करू शकता तुम्ही देऊ शकता. बिग डेटाचा अर्थ कसं आहे, सपोज जर का मी इथं देतो त्याला देतोय इज म्हणून, काय देणार मी त्याला आता इज देतोय. सो इज कुठं प्रेझेंट आहे तुमचं, कोणत्या इंडेक्स नंबरवरती प्रेझेंट आहे, हां 5 स्पेस तुमची 6 इंडेक्स नंबरला आहे, 7 नंबर पासून तुमचं चालू होतंय ना इज, तर त्या केसमध्ये तो मला 7 देणार, कारण 7 वरती जेव्हा मी 7 इंडेक्स नंबरवरती जाणार तिथून मला कोण सापडणार, इजच सापडणार ना बेसिकली. काय दिलंय त्यांनी 7, लक्षात येते. सो असं तुम्ही पाहिजे तो डेटा तुम्ही इथं काय करू शकता, सर्च करू शकता. आता इजला केलंय, आता मी इथं काय लिहितोय, फक्त एवढंच लिहितोय. सो ह्याला कॅपिटल पी करू. आता बघू ह्याला तो शोधतोय का, काय दिलंय त्यांनी 12 दिलेलं. सो इथून तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतोय की गरजेचं नाहीये की पूर्ण वर्ल्ड तुमचं प्रेझेंट पाहिजे. हां एवढे स्पेसिफिक कॅरेक्टर्स तर एका लाईनमध्ये प्रेझेंट आहे ना, PROG, मी पण काय दिलं होतं PROG, तर PROG तुमचं एका लाईनमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या इंडेक्स नंबरवरती, तो आता सध्या 12, म्हणजे 12 इंडेक्स नंबर पासून जर का तुम्ही सर्च करायला सुरुवात केलं तर तुम्हाला काय डेटा भेटणार, PROG भेटणार. लक्षात येते. सो फाइंड काय करतोय, चला आता ह्याच्यामध्ये एक पॉईंट महत्त्वाचं नोट डाऊन करायचं आहे. एखादा डेटा प्रेझेंट नाहीच आहे, हां एखादा डेटा याच्यामध्ये प्रेझेंट नसेल तर काय होणार, सपोज मी दिलं झेड माझं पूर्ण या स्ट्रिंगमध्ये कुठंच नाही आहे का, कुठं नाही. काउंट काय करायचं, एखादा डेटा जर का प्रेझेंट नसेल तर 0 देऊन टाकायचं. पण फाइंड डेट काय करतोय बघा, काय दिलंय त्यांनी, -1 दिलेलं आहे. लक्षात घ्या, मायनस काय दिलेलं आहे त्यांनी, 1 दिलेलं आहे. सो एखादा डेटा जर का नाही सापडला, पूर्ण स्ट्रिंगमध्ये कुठंच प्रेझेंट नाही आहे, तर -1ला इंडेक्स नंबर कन्सिडर नाही करायचं. -1चा अर्थ काय, बेसिकली डेटा प्रेझेंट नाही. जेव्हा पण आउटपुट स्क्रीनवरती -1 दिसणार तेव्हा तो डेटा त्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट नाही आहे, असं त्याचं उत्तर, असं त्याचा अर्थ. आणि हा पार्ट समजा, लक्षात येते. नाही तर तुम्ही काय समजणार, -1 काय तुमचा इंडेक्स नंबर आहे आणि तुम्ही जाणार इथं -1 वरती तर तुमचं फुल स्टॉप आहे. लक्षात येत आहे, कन्सेप्ट समजतोय. हां फाइंडसाठी व्यवस्थितपणे पॉईंट्स नोट डाऊन करा की तुम्ही जो पण डेटा देणार तो एका सिक्वेन्समध्ये जाऊन तो चेक करतो, तो सिक्वेन्समध्ये प्रेझेंट असेल तर त्याचं पहिला इंडेक्स नंबर तो आपल्याला प्रोव्हाइड करतो. जर का डेटा प्रेझेंट नसेल तर -1 ॲज ए आउटपुट मध्ये शो होणार आणि त्या -1चा अर्थ इंडेक्स नंबर नसतो, त्याचा अर्थ असतो की असा कोणता डेटा पूर्ण स्ट्रिंगमध्ये अवेलेबल नाही आहे. नेक्स्ट आहे तुमचं इंडेक्स. आता ह्याला पण समजून घ्या सेम, कारण दोघांची डेफिनेशन तुम्ही सेमच लिहिणार आहे. फाइंड मेथडची पण डेफिनेशन सेमच आहे, इंडेक्स मेथडची पण डेफिनेशन सेमच आहे, कारण वर्किंगच सेम आहे दोघांची. इंडेक्स मेथड आणि फाइंड मेथड पण तुमच्यासाठी डेटा सर्च करण्याचंच काम करतो. हां पण एकच डिफरन्स आहे दोघांमध्ये पण, नीट समजून घ्या. जेव्हा पण मी प्रिंट लिहितोय, परत एकदा बघा, S डॉट, आता इंडेक्सनी फाइंड आउट करण्याचा मी काय करतोय, प्रयत्न करतोय. इंडेक्सनी फाइंड आउट करण्याचा काय करणार मी, प्रयत्न करणार. काय देणार मी इथं, सपोज त्याला देणार मी सगळ्यात पहिले परत एकदा एज. आपण बघू काय देतोय तो आपल्याला, बरोबर त्यांनी 10 दिलं. हां त्याच्यानंतर आपण काय डेटा दिलं होतं त्याला, PROG दिलं होतं. हां त्याचा डेटा काय आला होता आपल्याला, 12 आला. त्याचं इंडेक्सनी पण तुम्हाला 12च दिलं. पण आता आपण काय करतोय, त्याला देतोय Z. हां आता तो काय करतो बघा, काय दिलंय त्यांनी, एरर दिलं.
सबस्ट्रिंग नॉट फाउंड म्हणून एरर येईल. हाच डिफरन्स आहे फाइंड आणि इंडेक्समध्ये. दोघांची वर्किंग कम्प्लिटली सेम आहे. दोघं पण डेटा सर्च करण्याचं काम करतात आपल्यासाठी. जिथं डेटा त्यांना फाउंड झालं तिथला इंडेक्स नंबर ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. पण एखादा डेटा जर का नाही सापडला, अवेलेबल नाही आहे त्या स्ट्रिंगमध्ये, तर फाइंड मेथड तुम्हाला काय देतो, -1 देतो. प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप नाही करत, तो एरर नाही दाखवत, तो काय देतो, -1 म्हणून देतो. पण इंडेक्स काय करतो, एरर शो करतो, प्रोग्रामचं एक्झिक्युशनच स्टॉप करून टाकतो पूर्ण. असा डेटा त्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंटच नाही आहे, म्हणून मी हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन काय करतोय, स्टॉप करतोय आणि तुम्हाला एरर शो करतो. लक्षात येतोय. पण फाइंड मेथड तसं नाही करत, तो त्याचं एक्झिक्युशन चालू राहू देतो. तो पुढचा लाईन घेणार रन करण्यासाठी. बघा इथं -1 प्रिंट झाला, लक्षात येतोय. -1 पायथनने आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट केलं. मग पायथन कुठं गेला असेल, या लाईनवरती गेला असेल. हां, या लाईनवरती तो जसा गेला त्याला काय सापडलं, परत एकदा झेड काय करायचं, झेड जो डेटा आहे त्याला त्या स्ट्रिंगमध्ये सर्च करायचं. त्याला नाही सापडला, त्यांनी लगेच काय केलं, एरर स्टोर केलं. समजतंय. फाइंड आणि इंडेक्समध्ये एकच डिफरन्स आहे, डेटा नाही सापडला तर दोघांचे काय होतात, व्हेरिएशन्स बदलून जातात. पहिलावाला तुम्हाला फाइंडवाला -1 देतो, तो म्हणतो की डेटा प्रेझेंट नाही आहे, तुम्ही पुढचं लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट करा. पण इंडेक्स मेथड काय सांगतो, डेटा प्रेझेंट नसेल तर एक्झिक्युशन तिथं स्टॉप करू. दोघांमधले रूल्स पण नोट डाऊन करा. एरर कोण देतोय आणि एरर कोण देत नाही.
आता अजून व्हेरिएशन्स बघा त्याच्यामध्येच. हां, डन आहे सगळेजण. आता या फाइंड आणि इंडेक्समध्ये नीट लक्ष द्या. या फाइंड आणि इंडेक्समध्ये तुम्ही अशा पद्धतीने पण कोडला राईट डाऊन करू शकता. एक सिंटॅक्स दाखवते तुमच्यासमोर. फाइंड असो किंवा इंडेक्स असो, त्याच्यामध्ये हा तर तुमचा नॉर्मल सिंटॅक्स होताच बरोबर. फाइंड डेटा, त्याला कॉमा करून तुम्ही तिथं स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर देखील पण प्रोव्हाइड करू शकता. कॉमा करून काय द्यायचं, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर, असं पण सिंटॅक्स आहे त्या फाइंडचं पण, आणि सेम तुम्ही इंडेक्समध्ये पण करू शकता. हां, काय अर्थ आहे ह्याचं पण समजून घ्या. आता जो डेटा होता, पायथन काय करत होतं, बाय डिफॉल्ट पूर्ण स्ट्रिंगमध्ये शोधत होता. हां, लेफ्ट टू राईट तो चालू करत होता. म्हणजे कुठून चालू करत होता, इथून चालू करत होता आणि इथं येऊन संपत होता त्याचं डेटा सर्चिंगचं. हां, पूर्ण स्ट्रिंगमध्ये तो डेटाला सर्च करत होता. पण मी आता काय करतोय, त्याला एक लेंथ देतोय. मी त्याला काय सांगतोय, जो डेटा आहे ना माझं, 0 इंडेक्स पासून चालू कर सर्चिंग आणि कुठंतरी इथं 15-20 इंडेक्स नंबरपर्यंत शोध. लक्षात येते. आता तो पूर्ण स्ट्रिंगला सर्च नाही करणार, पूर्ण स्ट्रिंगमध्ये डेटाला नाही शोधणार. मी जी लेंथ देणार ना, मी जो स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर देणार ना, फक्त तेवढ्याच लेंथमध्ये तो डेटा शोधणार, तेवढ्याच स्पेसमध्ये तो डेटा शोधणार. लक्षात येते तुमच्या काय म्हणतोय मी. सपोज इथं मी काही अशा पद्धतीने दिलं, प्रिंट एस डॉट फाइंड. हां, इथं सपोज मी करतोय काय, लँग्वेज. हां, काय अशा पद्धती. कुठं प्रेझेंट आहे लँग्वेज, कुठंतरी इथं प्रेझेंट आहे बघा. हां, त्याचा इंडेक्स नंबर काय असेल, कुठंतरी 20+ असेल. पण मी त्याला आता रेंज काय दिलेली आहे, 0,10 इंडेक्स नंबरमध्ये शोधायचं. म्हणजे की 0 पासून ते 10 पर्यंतचा जो रेंज आहे त्याच्यामध्येच शोध. म्हणजे कुठपर्यंत, इथून चालू कर आणि सपोज ईजपर्यंत, एवढ्याच लेंथमध्ये काय करा, त्या डेटाला शोध. आता सापडणार का त्याला तो डेटा जेव्हा मी रन करणार. हां, एकच स्किप करा, परत एक्झिक्युशन स्टार्ट केलं, स्टॉप करतोय. काय दिलंय त्यांनी मला, -1 दिलेलं आहे. काय -1 आहे, पण डेटा तर आहे ना माझ्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट आहे. पण आता मी काय केलंय, त्याचं जो शोधण्याचा एरिया होता, आतापर्यंत तो पूर्ण एरियामध्ये शोधत होता. आता मी त्याचा एरिया काय केला, अर्धा कट करून टाकला. म्हणजे एरिया त्याचं छोटं केलं. त्याला सांगितलं की एवढं स्पेसिफिक एरियामध्येच तू डेटा शोधू शकतो. त्याच्यामध्ये सापडलं तर ठीक, नाही सापडलं तर काय द्यायचं, -1 रिटर्न कर. लक्षात येते. हां, सो असंच तुम्ही इंडेक्समध्ये पण देऊ शकता, डेटा कॉमा स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स. कॉन्सेप्ट समजतोय. सो अशा पद्धतीने पण तुम्ही तुमचं एरिया तिथं डिफाईन करू शकता. सेम काउंटमध्ये पण आहे. काउंटमध्ये आपण काय देणार आहे आता, 0,10. आता मला सांगा, 0,10 मध्ये आहे का ए प्रेझेंट, चेक करा एकदा. हां, मग काय येईल बोला, याचा आउटपुट सांगा. काय आला, काउंटचा आहे तो आउटपुट. हा फाइंडचा आहे, या 2 फाइंडचा आउटपुट आहे, आणि इथं काउंटचा आउटपुट हा 0 आला. लक्षात येते का 0 आला असेल, कारण 0 पासून ते 10 मी सांगितलेलं आहे ना. आणि एंड इंडेक्स नंबर तुम्ही कधी 10 नाही पकडत ना, नेहमी एंड इंडेक्स नंबरला <1च पकडायचे. म्हणजे 0 पासून ते 9 पर्यंतच तुम्हाला शोधायचंय. तर 0 पासून ते 9 कुठं आहे, हा तुमचं 0 पासून ते 5 तर पायथनच होतंय. हां, स्पेस तुमची 6 आहे, IS तुमचं 7-8 आहे, आणि 9 तुमची परत ही स्पेस आहे. म्हणजे डेटा तुमचं 0 पासून ते 9 पर्यंतचं जर का रेंज बघितलं, तो इथपर्यंतच आहे. ए त्याच्यामध्ये आलाच नाही, म्हणून त्यांनी काय दिलं आपल्याला, 0. लक्षात येतोय. आपण एरिया त्यांचं पण डिफाईन करू शकतो. कोणत्या एरियामध्ये त्यांना सर्च करायचं ते पूर्ण स्ट्रिंगमध्ये, ती एरिया बेसिकली मी इथं काय केलेली, डिफाईन केलेली. लक्षात येतोय. हा स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर, हां कशामध्ये तुम्ही यूज करू शकता त्याला, काउंटमध्ये पण, फाइंडमध्ये पण आणि इंडेक्समध्ये पण. तिन्ही तुम्हाला इथं नोट डाऊन करून देतो. काउंटमध्ये देखील तुम्ही डेटा कॉमा स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स नंबरला पण इथं प्रोव्हाइड करू शकता.
आणि सेम तुम्ही इंडेक्ससाठी पण देखील इथं यूज करणार त्याला. कॉन्सेप्ट समजला हा मी काय दाखवलंय? योगेश हा पाठ जेव्हा तुम्ही फक्त डेटा देणार एखाद्या फाइंडमध्ये, इंडेक्समध्ये किंवा काउंटमध्ये, पायथन बाय डिफॉल्ट पूर्ण बघणार, पूर्ण स्ट्रिंगला एक्सप्लोर करणार, त्याच्यासाठी कोण त्याला थांबवणार नाही. पण तुम्ही त्याच्यासाठी थांबवू पण शकतात. कशा पद्धतीने? कॉमा द्या, स्टार्ट इंडेक्स नंबर द्या आणि एंड इंडेक्स नंबर द्या. मग तुम्ही कोणतं पण एरिया देऊ शकता. सपोज जर का तुम्ही म्हणताय फक्त एवढ्याच पार्टमध्ये शोधायचं, प्रोग्रामिंग पासून ते लँग्वेजमध्ये शोधायचं, बरोबर ना? सो प्रोग्रामिंगचं पहिलं या पीचा जो पण इंडेक्स नंबर असेल त्याला स्टार्ट करा आणि डॉटचा जो पण इंडेक्स नंबर असेल त्याला एंड करा, बरोबर? तर पूर्ण या पूर्ण फील्डमध्ये तो काय करणार? तुमचं फक्त सर्चिंग करणार. नेक्स्ट मेथड आहे एट्थ मेथड. हा, एट्थ मध्ये मी तुम्हाला आता दाखवतोय आर फाइंड म्हणून एक दाखवतोय. आर फाइंड आर फाइंडला आता समजून घ्या. हा, नॉर्मल जो तुमचा फाइंड होता तो बेसिकली डेटा कुठून सर्च करायचा? लेफ्ट टू राईट मध्ये डेटाला सर्च करायचा. पण आर फाइंड तुमच्यासाठी डेटा उलट सर्च करणार, म्हणजे की कसं? राईट टू लेफ्ट मध्ये डेटाला सर्च करणार. हा, कशा पद्धतीने बघा. प्रिंट काय देतोय मी इथं? एस डॉट आर फाइंड. त्याच्या आतमध्ये मी काय पास करणार आहे आता? सपोज मी इथं पास केलं ए, हा, आणि नुसतं ए पास करून सोडून दिलं. हा, आता बेसिकली ए कुठं प्रेझेंट आहे तुमचं? इथं 10th पोझिशनवरती तुमचं. लेफ्ट टू राईट जर का तुम्ही आले तर 10th पोझिशनवरती प्रेझेंट आहे. पण जर का तुम्ही इथून गेले तर कोणत्या डेटावरती प्रेझेंट असेल? राईट टू लेफ्ट जर का तुम्ही शोधत आले तर ए कुठं सापडतोय? याच पोझिशनवरती सापडतोय ना कुठेतरी. सो बघू आता आपण काय येतोय आपलं. कोणती पोझिशन आहे ती? 29th पोझिशन. म्हणजे ती आता त्यांनी एला सर्च केलंय, पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करतोय तो. पण कुठून चालू केलं आता सर्चिंग? फक्त राईट पासून त्यांनी चालू केलं. पहिल्या जेव्हा नुसतं फाइंड केलं होतं, इथं बघा, इथं नुसतं फाइंड केलं होतं आपण, हा, तेव्हा त्यांनी सर्चिंग कुठून चालू केली? लेफ्ट टू राईट मध्ये चालू केली. पहिल्यांदा त्याला ए कुठं सापडला? या पोझिशनला सापडला. ते पोझिशन नंबर होतं 10. तो पोझिशन नंबर त्यांनी मला दिला. आता आर फाइंडनी काय केलं? डेटा परत फाइंडच करायचं काम. फाइंड फंक्शनचं काम डेटाला फाइंड करणंच आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाले. फक्त त्यांनी आता सर्चिंग कुठून चालू केली? राईट पासून चालू केली आणि ज्याला त्याला इथं सापडलं त्याला 29 वरती, म्हणजे त्यांनी तिथं पेस्ट. लक्षात येतं? सेम तसंच आर फाइंड आहे तर आर इंडेक्स पण आहे. जसं आर फाइंड आहे तसंच तुमचं आर इंडेक्स पण आहे. फक्त फरक काय आहे फाइंड आणि इंडेक्स मध्ये? हा, राईट साइडने डेटा सर्च होते. पण फाइंड आणि इंडेक्स मध्ये डिफरन्स काय? फाइंड मध्ये जर व्हॅल्यू नसली तर -1 मध्ये आउटपुट येतो आणि इंडेक्स मध्ये एरर येतो. हा डिफरन्स आहे मेन म्हणजे. आता आर फाइंडचा अर्थ काय झालं? तो राईट पासून डेटा सर्च करतोय. नॉर्मल फाइंड तुमचं लेफ्ट पासून करतोय. सेम आर इंडेक्स पण तोच करणार, आता राईट पासून डेटाला सर्च करणार. पण मेजर डिफरन्स जर का कोणी विचारतोय फाइंड आणि इंडेक्स मधला डिफरन्स काय, तर हा नका सांगू लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट. लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट कधी डिफाईन होतं? जेव्हा तुम्ही त्याला आर लिहिणार आहे सुरुवातीला, बरोबर ना? आर इंडेक्स किंवा आर फाइंड. त्यांचा डिफरन्स काय? जेव्हा फाइंडला डेटा नाही सापडला तो -1 देतो आणि इंडेक्सला डेटा नाही सापडला तर तो डायरेक्टली एररच देतो. परत एकदा आर इंडेक्स पण तुम्हाला काय देणार? काय येणार आहे आउटपुट?
29च येणार ना. तो पण डेटा सर्च करण्याचंच काम करतोय. आणि कुठून सर्च केलं रे डेटा? राईट टू लेफ्टच डेटा सर्च केले. समजतोय? आर फाइंड आणि आर इंडेक्स. हां, काहीच नाही, फक्त तुमचा जो फाइंड होता तो लेफ्ट टू राईट सर्च करायचा आणि जो आर फाइंड आहे तो राईट टू लेफ्ट सर्च. आणि फाइंड आणि इंडेक्सचं काम सर्चिंगचंच आहे, फक्त त्यांचा फरक काय? एररचा फरक आहे. एक जण एरर नाही देत आणि एक दुसरं एरर देत आहे, एवढंच. ह्याच्यामध्ये पण तुम्ही परत ते स्टार्ट आणि एंड इंडेक्सला पण पुट करू शकता, आर फाइंड आणि आर इंडेक्समध्ये पण. लक्षात येते? ते पण कन्सेप्ट तुमचं इथं. समजतोय ना? हां, फाइंड इंडेक्स, आर फाइंड आर इंडेक्स. लक्षात घ्या. शुअर. नेक्स्ट आहे आता आपल्यासाठी रिप्लेस. हां, रिप्लेसला समजून घ्या. हा त्याचा सिंटॅक्स आहे. रिप्लेस काय करतो बेसिकली? जी ओल्ड व्हॅल्यू असते त्याला जाऊन पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करतो. लक्षात घ्या, ओल्ड व्हॅल्यूला जाऊन पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करतो, जिथं सापडली त्याला न्यू व्हॅल्यू सोबत रिप्लेस करून टाकतो. लक्षात येते? प्रिंट कसं? एस डॉट रिप्लेस काय करू आपण? पायथनला जावा सोबत बदलून टाकू. हां,
पायथन तुमची ओल्ड व्हॅल्यू हां, पहिली जी व्हॅल्यू तुम्ही देणार ती ओल्ड व्हॅल्यू असेल आणि न्यू व्हॅल्यू तुमची जी असणार आहे ती तुमची सेकंड व्हॅल्यू आहे. बरोबर. आता पायथन सगळ्यात पहिले काय करतो तो, हा डेटाला जाऊन सर्च करणार या स्ट्रिंगमध्ये. कुठे आहे तुमची स्ट्रिंग? इथं. सापडलं त्याला हा पूर्ण डेटा सापडला पाहिजे आणि त्याच्यासोबत तो काय रिप्लेस करतो, या डेटाला रिप्लेस करतो. जेव्हा मी याला रन करणार स्वतः आउटपुट स्क्रीनवरती काय येणार, जावा इज ए प्रोग्राम. लक्षात येतोय रिप्लेस काय करतो. प्रिंट आता मी काय करतोय परत एकदा रिप्लेस राहिलं ना. हां, आता परत एकदा मी त्याला पण रिप्लेस करायला बघतोय नेक्स्ट लाईनमध्ये. रिप्लेस होणार का? झालं रिप्लेस? काय झालं तुमचं? यस तुमचं ॲज इट इज अ स्प्रिंग झालं. परत एकदा तुमचं काय झालं? यस अ स्प्रिंग झाला. का नाही रिप्लेस झाला असेल? हा जो जावा आहे ना याचं फर्स्ट लेटर बघा मी काय केलं, स्मॉल केलं. म्हणजे जर का त्याला डेटा सापडलाच नाही, त्याला तसा डेटा सापडलाच नाही रिप्लेस करण्यासाठी, तर तो ॲज इट इज जी स्ट्रिंग आहे त्यालाच आपल्यासमोर प्रिंट करून देतो, जी पण स्ट्रिंग असेल ती. लक्षात येतोय? त्यांनी ओरिजिनल जी स्ट्रिंग होती ना, ओरिजिनल स्ट्रिंगला पूर्ण परत माझ्यासमोर ॲज इट इज अ प्रिंट केली. लक्षात येतोय? पॉईंट नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. रिप्लेसमध्ये जर का डेटा सापडला तर डेटा रिप्लेस करून प्रेझेंट करेल स्ट्रिंगला. जर का डेटा नाही सापडला तर जी स्ट्रिंग आहे ती ॲज इट इजच आपल्यासमोर काय करणार, प्रेझेंट करणार. जावा असा कोणता डेटा या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट आहे का? नाही, कुठंच नाही. त्या केसमध्ये त्यांनी ॲज इट इज स्ट्रिंग काय केली, माझ्यासमोर प्रेझेंट केली. व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. समजतंय ना? रिप्लेस समजलंय? रिप्लेस जर का डेटा सापडला तर डेटा रिप्लेस करून मग ती स्ट्रिंग आपल्यासमोर प्रेझेंट करणार. आणि परत इथं पायथननी मी प्रिंटची कमांड दिली, तो कुठं गेला असेल, या यस नावाच्या स्ट्रिंगमध्ये गेला असेल. कुठं यस नावाची स्ट्रिंग? इथं प्रेझेंट आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जाऊन तो जावाला सर्च करतोय, नाही सापडला त्याला जावा, त्यांनी डायरेक्टली माझ्यासमोर जशीची जशी स्ट्रिंग काय केली इथं प्रेझेंट. पण जेव्हा मी पहिलं प्रिंट स्टेटमेंट चालवलं, पहिलं प्रिंट स्टेटमेंटमध्ये मी कोणता डेटा सर्च करायला सांगितलं, पायथनला सर्च कर म्हणून म्हटलं. तो गेला स्ट्रिंगमध्ये, पायथनला त्यांनी सर्च केलं आणि त्या जावामध्ये कन्वर्ट केला आणि मग तो डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती त्यांनी प्रेझेंट केला. इथं हा गैरसमज नका करू की तुमचा जो पायथन होता तो ओरिजिनल स्ट्रिंगमध्ये जावासोबत रिप्लेस झालेला आहे पूर्णपणे. म्हणजे मी काय सांगतोय, परमनंटली तुमचा डेटा रिप्लेस नाही होतो. जो स्ट्रिंग आहे तुमचं तो इम्म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. इम्म्युटेबलचा अर्थ काय असतो, एकदा जी स्ट्रिंग क्रिएट झाली त्याला परत तुम्ही चेंज नाही करू शकत. पायथनमध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे. जेव्हा आपले मेथड्स संपणार होते तेव्हा मी तुमचा टॉपिक इम्म्युटेबिलिटीचा स्टार्ट करणार होतो, स्ट्रिंग इम्म्युटेबिलिटी. स्ट्रिंग इम्म्युटेबिलिटीचा अर्थ काय, एकदा तुमची जी स्ट्रिंग रेडी झाली, एकदा जी स्ट्रिंग तुम्ही क्रिएट केली, परत त्याच्यामध्ये डेटा चेंज होण्याचा चान्सेस नाही. हा जो तुमच्यासमोर डेटा आला ना, जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, तो टेम्पररी डेटा आहे, परमनंटली हा डेटा सेव्ह नाही झाला. म्हणून जेव्हा तुम्ही परत एकदा इथं प्रिंट केला ना, यस डॉट रिप्लेस, जावाला जाऊन सर्च करा त्या स्ट्रिंगमध्ये आणि C++ सोबत रिप्लेस करा. त्या केसमध्ये पायथननी काय केलं, ॲज इट इज स्ट्रिंगच काय केली तुमच्यासमोर प्रेझेंट. लक्षात घ्या. हा जो जावा चेंज झाला होता ना तो परमनंट नव्हता, तो टेम्पररी होता. तुमच्यासमोर जोपर्यंत आउटपुट स्क्रीनवरती फक्त एकदा दाखवण्यासाठी होतं तुम्हाला की
डेटा कसं रिप्लेस होतोय, पायथन रिप्लेस झाला जावानी आणि ही गॅस स्ट्रिंग, पण ओरिजिनल स्ट्रिंग तुमची चेंज नाही झाली. ओरिजिनल स्ट्रिंग पायथनच्या मेमरीमध्ये पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज ही सेव्ह. या लाईन नंतर इथं तुम्ही रिप्लेस केलं पायथनला जावासोबत, त्याच्यानंतर तुम्ही त्या स्ट्रिंगवरती जो पण मागणार ना ती स्ट्रिंग काय असणार त्याच्याकडे, पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. तुमची ओरिजिनल डेटा चेंज नाही होणार कधीच, ओरिजिनल स्ट्रिंग कधीच चेंज होत नसते. समजले? 10 मेथड्स तुमच्या समोर मांडलेले. हां 10 मेथड्स. पहिलं होतं तुमचं अप्पर मेथड जो की डेटाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करतो, लोअर मेथड जो की सगळं डेटा लोअर केसमध्ये कन्वर्ट करतो, आणि हा जो अप्पर केस आणि लोअर केसमध्ये तुमचा डेटा कन्वर्ट होतोय तो काय ओरिजिनल स्ट्रिंगमध्ये चेंजेस नाही होत. तुमचं टेम्पररी चेंजेस आहेत जे की तुम्हाला फक्त इथं रिफ्लेक्ट होत आहेत, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी की डेटा चेंज झाला तर कशा पद्धतीने होणार आहे. समजून घ्या फक्त, डेटा असा चेंज होऊ शकतो. अप्पर केसचा अर्थ काय की असा डेटा सगळा अप्पर केसमध्ये कन्वर्ट करणं. तुमची ओरिजिनल स्ट्रिंग जशी आहे तशीच आहे, हीच तुमची ओरिजिनल स्ट्रिंग आहे आणि पायथनच्या मेमरीमध्ये तीच सेव्ह आहे. हा टेम्पररी झाला फक्त असं समजू. त्याच्यानंतर त्या स्ट्रिंगला लोअरमध्ये घेतलं म्हणजे की सगळा डेटा आपण लोअर केसमध्ये केलं. टायटल काय सांगतोय, प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल करा. कॅपिटलाइज काय सांगतोय की पूर्ण स्ट्रिंगमधलं फक्त फर्स्ट लेटर तुमचं कॅपिटल असेल, बाकी सगळं स्मॉलमध्ये असेल. काउंट काय करतोय, डेटाला काउंट करतोय, पूर्ण स्ट्रिंगमध्ये जातो, तो डेटा किती वेळा प्रेझेंट आहे त्याचा काउंट तुम्हाला प्रेझेंट करतो. फाइंड काय करतो, डेटा सर्च करतो, बरोबर. जो जिथं त्याला डेटा पहिला डेटा सापडला तिथलं इंडेक्स नंबर तो आपल्याला देऊन टाकतो. इंडेक्स नंबर बेसिकली फाइंड आणि इंडेक्स मेथड आपल्याला रिटर्न करतात. हे जे दोन्ही पण मेथड आहे, फाइंड मेथड आणि इंडेक्स मेथड, या दोघांचं वर्क सेम आहे. डेटाला जाऊन शोधायचं, जिथं त्यांना डेटा सापडला पहिल्यांदा तिथला इंडेक्स नंबर रिटर्न करायचा. लक्षात येते? बाय डिफॉल्ट ते सर्चिंग कुठून करतात, डेटाची कसं सर्च करतात ते, फाइंड आणि इंडेक्स मेथड डेटाला सर्च कसे करतात, लेफ्ट टू राईट सर्च करतात. हां लेफ्ट टू राईट डेटा तुमचा काय होणार आहे, सर्च होणार आहे. जिथं पहिल्यांदा डेटा सापडला तिथला इंडेक्स नंबर तुम्हाला रिटर्न. जर का डेटा नाही सापडला तर फाइंड काय करतो आणि इंडेक्स काय करतो, फाइंड -1 प्रिंट करेल आणि इंडेक्स एरर्स देऊन टाकेल. हां फाइंड तुमचं -1 एक्झिक्युशन थांबवून टाकेल. हां इंडेक्स तुमचं एक्झिक्युशन स्टॉप करणार. लक्षात येतोय? चला पुढं तुम्हाला असं पण सिंटेक्स तुम्ही राईट करू शकता जर का तुम्हाला करायचं असेल तर. हा सिंटेक्स तुम्हाला ऑप्शनल म्हणून दाखवलं होतं, जिथं की डेटा सोबत तुम्ही तुमचं एरिया पण तिथं प्रेझेंट करू शकता स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर मध्ये. त्या पूर्ण पायथन बाय डिफॉल्ट पूर्ण स्ट्रिंगमध्ये सर्च करतो, लेफ्ट पासून सुरुवात करतोय आणि जिथं पहिल्यांदा डेटा सापडला तिथला इंडेक्स नंबर देतो आणि स्टॉप होऊन जातो. पण जर का तुम्हाला सांगायचं आहे की सुरुवातीपासून नको स्टार्ट करू डेटा सर्च करण्यासाठी, कुठून स्टार्ट कर, कुठंतरी मध्ये न स्टार्ट कर, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर पण प्रोव्हाइड करू शकता. काउंट, फाइंड आणि इंडेक्समध्ये तिघांमध्ये पण स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर तुम्ही देऊ शकता. आर फाइंड आणि आर इंडेक्स काय करतो, हां म्हणजे राईट पासून सर्चिंग चालू करतो. हां राईट पासून ते लेफ्ट पर्यंत जातो. रिप्लेस काय करणार, डेटाला हां रिप्लेस, जो ओल्ड डेटा आहे त्याला न्यू डेटा सोबत फक्त रिप्लेस करतो. आणि जर का ओल्ड डेटा नाही सापडला, असं कोणता डेटा नाहीच प्रेझेंट आहे त्या स्ट्रिंगमध्ये, तर त्या केसमध्ये जर ओरिजिनल जी स्ट्रिंग होती त्यालाच परत आपल्या आउटपुट स्ट्रिंगवरती प्रेझेंट करतो. काय एरर देणार नाही, तुम्हाला काय सांगणार नाही की डेटा सापडला नाही, काय नाही काय नाही. जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे त्यालाच ॲज इट इज आपल्या स्ट्रिंगवरती प्रेझेंट करू. जर का असेल डेटा त्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट तर रिप्लेस करून ती स्ट्रिंग तुम्हाला दाखवणार, नसेल तर ॲज इट इज स्ट्रिंग दाखवणार. क्लिअर आहे इथपर्यंत, 10 डेटापर्यंत, 10 मेथड्सपर्यंत. लक्षात येतोय? पुढचे मेथड्स घ्या. आता हा महत्वाचा आहे, पुढचे 2 मेथड्स लय महत्वाचे, याला समजून घ्या. एक आहे स्प्लिट. काय आहे स्प्लिट, स्प्लिट मेथड. स्प्लिटच्या आतमध्ये तुम्ही देणार डेटा. हां आता काय स्प्लिट करतो तो, बेसिकली स्ट्रिंगला स्प्लिट करतो, लिस्टमध्ये स्प्लिट करणार तो. आणि लिस्टमध्ये जेव्हा तो स्प्लिट करतो तेव्हा सब स्ट्रिंग्सच्या फॉर्ममध्ये तो काय करतोय, स्ट्रिंग करतो. चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने स्प्लिटिंग होती. स्प्लिट डेटाचा अर्थ काय, प्रिंट
हां एस डॉट काय वापरायचं आता स्प्लिट वापरायचं आणि सोडून द्यायचं. आता स्प्लिटच्या आतमध्ये द्यायचं आहे डेटा. कोणतं डेटा द्यायचं हां बेसिकली नीट समजून घ्या तुम्ही. जो पण या स्प्लिटच्या आतमध्ये डेटा देणार आहे ना त्या डेटाचं कुठे आहे आपली स्ट्रिंग चालायला खाली घेऊन येऊ आता. त्या स्ट्रिंगला कुठे घेऊन आलो आता डाऊनमध्ये घेऊन आलो. आता मी या स्प्लिट मेथडच्या आतमध्ये एक डेटा देणार आहे. कोणता डेटा देणार आहे? जो डेटा या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट असेल हां तो डेटा. काय डेटा देतोय मी इथं? चला मी डेटा देतोय ए. काय देतोय मी डेटा? ए. आता काय अर्थ आहे जेव्हा मी हा ए डेटा इथं पास करतो. आता तुमची जी स्ट्रिंग आहे ना ती स्प्लिट केली जाणार आहे. कुणाच्या बेसिसवरती स्प्लिट करणार आहे? ए डेटाच्या बेसिसवरती ती स्ट्रिंग स्प्लिट केली जाणार. नीट लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय मी. स्प्लिट मेथडच्या आतमध्ये मी डेटा पास करणार आहे. तो डेटा कोणता असणार आहे? तो डेटा कोणता असणार आहे जो की या पूर्ण स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट असेल कुठेतरी. लक्षात घ्या कोणता डेटा देतोय मी? ए डेटा देतोय. त्या ए डेटाच्या बेसिसवरती तुमची जी स्ट्रिंग आहे ती स्प्लिट केली जाणार आहे पूर्ण. हां आता ए डेटा कुठं प्रेझेंट आहे? इथं प्रेझेंट आहे. हां ए डेटा कुठं प्रेझेंट आहे तुमचं? या पोझिशनवरती तुमचं ए डेटा आहे. आता स्प्लिटिंग कशी होणार? या ए डेटाच्या लेफ्ट साईडचा जो सगळं डेटा आहे ना या ए डेटाच्या लेफ्ट साईडला जो पण डेटा आहे जो ए डेटा तुमचा आहे त्याच्या लेफ्ट साईडला जितकं पण डेटा आहे तो सगळं एका स्ट्रिंगमध्ये पुट केला जाणार इथून इथपर्यंत. कुठून? या पी पासून ते या एवढं सगळं त्या स्पेसला इन्क्लुडिंग या एच्या लेफ्ट साईडचं जेवढं पण डेटा आहे तो सगळं काय होईल? एक स्ट्रिंग म्हणून होईल. पूर्ण एक स्ट्रिंग मधून होईल. म्हणजे काही काय एक दोन कोट्सच्या आतमध्ये पूर्ण एवढं सगळं डेटा तुमचा काय केला जाणार आहे आता पुट केला जाणार आहे. आता एच्या राईट साईडचा जो डेटा आहे त्याला आपण पायथन पिक करतो आणि दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये पुट करतो. म्हणजे की दुसरं स्ट्रिंग क्रिएट करणार आणि त्या सेकंड स्ट्रिंगमध्ये कुठपर्यंत डेटा पुट करणार? इथपर्यंत. लक्षात येतोय? आता परत इथं ए आलेलं आहे बरोबर. परत इथं काय आलेलं आहे? आरला पण घेणार तो आरला पण घेणार आणि एवढं सगळं डेटा सेकंड स्ट्रिंगमध्ये पुट करणार. परत ए आला तो स्टॉप होणार. एच्या नंतरचा जो डेटा आहे कुठपर्यंत? एल पर्यंत. कारण परत ए येतोय ना त्याच्यानंतर. या सगळ्या डेटाला कशामध्ये पुट करणार आता? थर्ड स्ट्रिंगमध्ये पुट करणार. मग ए आलेला आहे परत स्टॉप होणार. एन पासून चालू करणार आणि यू पर्यंत डेटा घेणार आणि फोर्थ स्ट्रिंगमध्ये करणार. एला परत सोडणार आणि जीई डॉटला कुठं स्टोअर करणार? फिफ्थ स्ट्रिंगमध्ये स्टोअर. लक्षात येतंय? स्प्लिटिंग आता कसं होतं डेटाचं. कुणाच्या बेसिसवरती स्प्लिट झाला डेटा? एच्या बेसिसवरती तुम्ही डेटा स्प्लिट केलेले. आलं तसंच तसं. डेटा तुमचा कशामध्ये पडणार? लिस्टमध्ये जाऊन पडणार. पण त्या लिस्टच्या आतमध्ये बघा किती स्ट्रिंग्स आहे. ही तुमची पहिली स्ट्रिंग जी मी तुम्हाला सांगितली होती बघा. हां कॉमा आलाय मग त्याच्यानंतर ही तुमची सेकंड स्ट्रिंग. हां त्याच्यानंतर परत कॉमा आहे आणि ही तुमची तिसरी स्ट्रिंग. परत कॉमा आहे ही तुमची चौथी स्ट्रिंग आणि परत कॉमा आहे ही तुमची पाचवी स्ट्रिंग. आपण डिस्कस किती केले होते? 5 स्ट्रिंग. झालं तुमचं 5 स्ट्रिंगमध्ये डेटा स्प्लिट सगळं व्यवस्थितपणे. कुणाच्या बेसिसवरती स्प्लिट झाला? एच्या बेसिसवर. पायथननी इथून सुरुवात केलं डेटा पिक केलं सगळं. PYTHON स्पेसला पण घेतलं ISला पण घेतलं परत पुढची स्पेसला पण घेतलं. एला घेतलं का? नाही कारण एच्या बेसिसवरती तर स्प्लिट करायचं. एवढं सगळं डेटा घेतलं आणि लिस्टमध्ये पहिल्या स्ट्रिंगमध्ये पुट केलं. हे बघा आलं पहिल्या स्ट्रिंगमध्ये सगळं तेवढंच डेटा. मग काय आलं तुमचं? कॉमा आला. कॉमाच्या नंतर जो डेटा आहे तो बघा कोणता आहे आता? स्पेस आहे स्ट्रिंगमध्ये बघा ही तुमची पहिली स्पेस आहे बघा. आणि मग PROGR आहे. PROGR का घेतलं त्यांनी? कारण ए नंतर स्पेस आहे PROGRच आहे कारण त्याच्यानंतर परत ए येतो तो परत थांबून गेला. त्याच्यानंतर परत त्यांनी कोणता डेटा उचलला? MMING स्पेस LA सोबत उचलला. MMING आलं तुमचं. MMING आणि एल सॉरी एला नाही पिक करणार ना तो. एल पर्यंतच येऊन काय करणार? स्टॉप करणार. मग एच्या नंतरचा डेटा घेतला कोणता? NGU घेतला फक्त. आला NGU आणि त्याच्यानंतर ए आला परत GE फुल स्टॉप घेतला आणि त्याला एका स्ट्रिंगमध्ये स्टोअर केला. लक्षात येतं स्प्लिटिंग कोणत्या बेसिसवरती झालेली? कोणाच्या बेसिसवरती झाली? एच्या बेसिसवरती झाली. जिथं जिथं ए आला तिथपर्यंत स्टॉप केला आणि
तेवढा डेटा एका स्ट्रिंगमध्ये टाकला. परत दुसरी स्ट्रिंग बनवली, त्याच्या पुढचा डेटा घेतला, सेकंड स्ट्रिंगमध्ये घेतला. परत ए आला असेल, स्टॉप केला आणि थर्ड स्ट्रिंगसाठी त्यांनी बनवायला घेतलं. सो आपण अशा पद्धतीने तुमचा डेटा स्प्लिट करू शकतो, पूर्ण स्ट्रिंगला स्प्लिट करू शकतो आणि लिस्टच्या आतमध्ये स्टोअर होणार. बाय डिफॉल्ट पायथन कशामध्ये स्टोअर करणार? लिस्टमध्ये डेटाला स्टोअर करणार. लक्षात येतंय? ही तुमची एक पूर्ण मेन स्ट्रिंग होती. त्या मेन स्ट्रिंगला आपण स्प्लिट केलं आणि किती स्ट्रिंगमध्ये स्प्लिट केलं? 5 स्ट्रिंगमध्ये आपली काय झाली? स्ट्रिंग आता स्प्लिट झाली. बरोबर ना? चला आता मला सांगा, आता डेटा कसं स्प्लिट होईल आणि किती स्ट्रिंगमध्ये स्प्लिट होईल? 2 स्ट्रिंगमध्ये स्प्लिट होईल. 2 स्ट्रिंगमध्ये. ओके, पहिली स्ट्रिंग कोणती असेल? पायथन. हां, आणि मग स्पेस नंतर पुढचं. म्हणजे लिस्टमध्ये किती स्ट्रिंग्स असतील? ही तुमची लिस्ट, ही तुमची पहिली स्ट्रिंग, कॉमा आलेला आहे, आणि ही तुमची दुसरी. ए प्रोग्रामिंग लँग्वेज एक पूर्ण स्ट्रिंगमध्ये आलेलं आहे. कारण हा जर का एक इज सोडला तर मेन स्ट्रिंगमध्ये परत कोणतं दुसरं इजच नाही. हा जर का इथं कुठंतरी मी मध्येच इज टाकून दिलं तर मग तो स्प्लिट होईल परत एकदा डेटा. लक्षात येते स्प्लिटिंग? राईट करून घ्या व्यवस्थितपणे. राईट केल्यानंतर मला फक्त याचं आउटपुट सांगा. डेटा कसं स्प्लिट होईल, कोणत्या बेसिसवरती डेटा स्प्लिट होईल आणि किती स्ट्रिंग्स बनतील तुमच्या लिस्टमध्ये ते सांगा. डेटा कोणाच्या बेसिसवरती स्प्लिट होणार आणि जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये किती स्ट्रिंग्स असतील तुमची? 5 स्ट्रिंग्स. कोणाच्या बेसिसवरती डेटा सेपरेट झालाय? स्पेस. स्पेसच्या बेसिसवरती. लक्षात येते? हां, आता म्हणजे किती स्ट्रिंग येईल लिस्टमध्ये? एकच येईल. एकच येईल. चल बघू. आली एकच स्ट्रिंग. का एकच स्ट्रिंग आली? डबल स्पेस होत नाही. म्हणजे असं तुम्हाला इथं समजतोय की असा कोणता डेटा प्रेझेंटच नाहीये पहिली गोष्ट स्प्लिट करण्यासाठी. बरोबर ना? इथं जर का मी कॅपिटल झेड पण पास केलं असतं तरी पण काय आलं असतं? अशी स्ट्रिंग पूर्ण एक स्ट्रिंग आली असती तुमची लिस्टमध्ये. कारण तसा डेटा नव्हताच स्प्लिट करण्यासाठी ना. जो दिलं होतं मी काय सांगत होतो, ह्याच्या बेसिसवरती तुम्ही डेटाला स्प्लिट करा. बरोबर ना? मी इथं जो दिलेला आहे पायथन काय कन्सिडर करतो, मला ह्या डेटाच्या बेसिसवरती काय करायचं, आता स्ट्रिंगला स्प्लिट करायचं. पण असा कोणता डेटा प्रेझेंटच नाही आहे पूर्ण स्ट्रिंगमध्ये ज्याच्या बेसिसवरती मी डेटाला स्प्लिट करू शकतो. बरोबर ना? म्हणून पायथननी काय केलं, पूर्ण स्ट्रिंगला पिक केलं आणि लिस्टमध्ये एक सिंगल स्ट्रिंग म्हणूनच पुट करून दिलं. कन्सेप्ट समजतोय? तिन्ही पण व्हेरिएशन्स. चला, त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट जर का तुम्ही नोटीस केला असेल, मी इथं जो पण डेटा देतो स्प्लिट
मेथडच्या आतमध्ये मी जो पण डेटा पास करतो त्याचा अर्थ काय असतो, त्याच्या बेसिसवरती मला डेटा स्ट्रिंगला काय करायचं, स्प्लिट करायचं. मग जो डेटा मी पास करतो, जसं की इज पास केला, तो येतो का माझा स्ट्रिंगमध्ये? हां, जेव्हा मी इथं इज दिलं होतं, आलं होतं? नाही. सॉरी, नाही आलं होतं. हां, इथं दिलं होतं, इज आलं होतं. म्हणजे की जो डेटा आपण स्प्लिट मेथडच्या आतमध्ये पास करतो त्याचा अर्थ काय असतो पायथॉनसाठी, त्याच्या बेसिसवरती मला स्ट्रिंगला स्प्लिट करायचं. मग त्या डेटाला तो घेतो का स्ट्रिंगमध्ये, त्या लिस्टमध्ये, सॉरी त्या लिस्टच्या आतमध्ये त्या डेटाला घेतो का? नाही घेतो. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा स्टेप बाय स्टेप. एक शेवटची मेथड दाखवतो, मग आपण लेक्चर आज आपलं एंड करू. राहिलेले मेथड्स तुम्हाला आता डायरेक्ट मंडेला शो करतो. ठीक आहे, हेच शेवट. पुढची जी मेथड आहे तीच मेन आहे. त्याच्या पुढचे सगळे मेथड्स तुमच्यासाठी मग काहीच नाही. मग फक्त मेथडचं वर्किंग समजायचं आहे. मग सोपे मेथड्स आहे सगळे, जसे आपले अप्पर लोअर कसे होते तसेच आहे सगळे. घेऊ लगेच, झालंय नोट डाऊन सगळं. चल, पुढची मेथड, शेवटची मेथड आपली जॉईन मेथड. सगळ्यात पहिले तर जॉईनचं डेफिनेशन समजून घ्या व्यवस्थित. हां, आता जॉईन मेथड काय करतात, त्याच्यामध्ये जो डेटा जाणार ना, तो डेटा बेसिकली असणार आहे तुमचा इटरेटेबल ऑब्जेक्ट. म्हणजे की तुमची लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी नाही म्हणणार मी, पण लिस्ट, टपल आणि सेट हा सगळ्यात इझी वे आहे डेटा जॉईन करण्यासाठी. हां, लक्षात घ्या, लिस्ट, टपल आणि सेट सारखे एलिमेंट्स, सारखे डेटा टाइप्स असं म्हणणार. लिस्ट, टपल आणि सेट सारखे डेटा टाइप्स तुम्ही या जॉईन मेथडच्या आतमध्ये तुम्ही पास करणार. आता जॉईन मेथड काय करणार, बेसिकली त्या डेटाला स्ट्रिंगमध्ये परत कन्वर्ट करणार. स्प्लिट काय करत होता, स्ट्रिंगला स्प्लिट करून लिस्टमध्ये स्टोअर करत होता. आता आपण लिस्ट पास करणार आणि त्या लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे त्याला आपण परत स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घेणार. लक्षात येतोय मी काय म्हणतोय आता? हां, वरती आपण काय केलं, जो डेटा होता त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट केला, बरोबर ना, लिस्टमध्ये कन्वर्ट केला. आता आपण लिस्टमधला डेटा एका सिंगल स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घ्या, बरोबर, एका सिंगल स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घ्या. चला समजून घ्या. आता एक लिस्ट बनवतोय, एक व्हेरिएबल बनवतोय एल नावाचं, त्याच्यामध्ये हीच लिस्ट पिक करतोय आपली, जी आपण स्पेसच्या बेसिसवरती स्प्लिट केली होती. हां, जी स्ट्रिंग आपण स्प्लिट केली होती, ज्याला लिस्टमध्ये आपण कन्वर्ट केलं होतं, त्यालाच आपण काय करतोय आता, कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय त्याच सेम लिस्टला. हां, आता लक्ष द्या, सिंटॅक्स काय आहे जॉईनचं सिंटॅक्स कशा पद्धतीने. प्रिंट काय करायचं आहे मला, स्ट्रिंगमध्ये काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. हां, स्ट्रिंगमध्ये जॉईन करायचं आहे ना सगळं डेटा. सो मी बेसिकली इथं क्रिएट करणार एक स्ट्रिंग. काय करणार, एक स्ट्रिंग क्रिएट करणार. कसली ही माझी स्ट्रिंग, एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करणार. त्या एम्प्टी स्ट्रिंगवरती डॉट करून मी अप्लाय करणार जॉईन, आणि त्या जॉईनच्या आतमध्ये माझी लिस्ट पास करून देणार. हां, लिस्ट कुठं स्टोर आहे माझी, एल नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोर आहे, म्हणून मी इथं काय पास केलंय, एल नावाचा व्हेरिएबल पास केलं. बस एवढंच तुमचं कोड. आता स्ट्रिंग कशी क्रिएट होणार, लक्षात. आता ही जी माझी एम्प्टी स्ट्रिंग आहे, या एम्प्टी स्ट्रिंग फिल केली जाणार. कोण फिल करणार, हा जॉईन मेथड माझ्यासाठी काय करणार, फिल करणार. त्या जॉईन मेथडच्या आतमध्ये कोण आहे, लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे, काउंट देऊ शकतात तुम्ही मला? 5 डेटा प्रेझेंट आहे. हा तुमचा पहिला डेटा आहे, कॉमा केल्यानंतर तुमचा हा सेकंड डेटा आहे, कॉमा नंतर परत हा थर्ड, कॉमा नंतर परत हा फोर्थ, आणि कॉमा नंतर हा तुमचा 5वा डेटा. म्हणजे टोटल काउंट किती लिस्टमधले, 5चा काउंट आहे. म्हणजे हा सगळा डेटा पायथन काय करणार, आता एका स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून घेणार. एक डेटाला पायथन घेणार आणि या एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये पुट करत जाणार. लक्षात घ्या, जॉईन मेथड काय करतोय, या लिस्टमधला पहिला डेटा पिक करतोय, पहिल्या डेटाला पिक केलं आणि कशामध्ये पुट केलं, या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये पुट केला. आता एम्प्टी स्ट्रिंग तुमची एम्प्टी राहिली का, नाही, त्याच्यामध्ये डेटा पडला ना पायथन पहिला. मग त्याच्यानंतर परत तो सेकंड डेटाला पिक करतो, इजला पिक करणार आणि कशामध्ये पुट करणार, या परत एकदा स्ट्रिंगमध्येच पुट करणार. त्याच्यामध्ये ऑलरेडी पायथन होता, त्याच्यासोबत कोण जोडला गेला, इज जोडला गेला.
त्याच्यानंतर तो थर्ड डेटा घेणार एला पिक करणार, कशामध्ये पुट करणार परत एकदा या स्ट्रिंगमध्येच पुट करणार. पण आता त्या स्ट्रिंगमध्ये पहिलं कोणता डेटा आहे, पायथन पण आहे, इज पण आहे. आता त्यांच्यासोबत कोण जोडलं, ए. मग प्रोग्रामिंग पण सेम पिक केलं जाणार आणि या स्ट्रिंगमध्ये पुट केलं जाणार. ऑलरेडी त्याच्यामध्ये कोणता डेटा होता, पायथन इज ए पण डेटा होता. आता प्रोग्रामिंग पण त्यांच्यासोबत जोडलं जाईल सेम लँग्वेज सोबत पण. तर झालं तुमच्या एका स्ट्रिंगमध्ये हा सगळा डेटा फिट. लक्षात येते. आता ही जी स्ट्रिंग होती ही तुमची एम्प्टी स्ट्रिंग आहे. त्या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये आपण देणार एक सिंगल स्पेस. का देणार एक सिंगल स्पेस, कारण तुमचा हा जो डेटा आहे पहिल्यांदा पायथन काय करतोय, पायथनला पिक करतोय आणि त्या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये पास करतोय. मग एक एक करून डेटा त्या स्ट्रिंगमध्ये पुट केला जाणार आहे ना. मग तो सगळं डेटा सेपरेट कशाने करायचं आहे आपल्याला, स्पेसनी सेपरेट करायचं आहे. म्हणून आपण इथं काय देणार आहे, स्पेस. तर एम्प्टी स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्ही जो पण देणार आहे त्यांनी तुमचं त्या स्ट्रिंगमध्ये डेटा सेपरेट केला जाईल. जर का तुम्ही काहीच नाही दिलं तर चला आपण बघू. आपण इथं काहीच देणार नाही आणि प्रोग्रामला रन करणार. आता काय होतंय बघू, सगळं डेटा तुमचं कसं येणार आहे ते चेक करा. कसा आला सगळं डेटा, एक सोबत आलं. प्रत्येक वर्डच्या नंतर प्रत्येक डेटाच्या नंतर स्पेस आहे का, नाही. 5 डेटा पायथननी जॉईन केला, बरोबर. पायथननी किती डेटा जॉईन केला, 5 डेटा जॉईन केला. 5 डेटा कोणता होता तुमचा, पहिला डेटा होता पायथन, सेकंड डेटा होता तुमचं इज, थर्ड ए, फोर्थ प्रोग्रामिंग आणि फिफ्थ लँग्वेज. सगळं डेटा पायथननी एक एक पिक केला आणि त्या एम्प्टी स्ट्रिंगमध्ये तो पुट करत गेला. पण त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा पुट केला सगळा डेटा कसा झाला, पूर्णपणे जॉईन झाला. आता मी काय सांगतोय, त्या डेटाला प्रत्येक डेटाला दुसऱ्या डेटाशी सेपरेट करा. कशाने सेपरेट करा, स्पेसने सेपरेट करा. तर मी इथं परत रन करतोय. आला आता तुमचं जशी होती तशी स्ट्रिंग बरोबर आली व्यवस्थितपणे. समजतोय कशा पद्धतीने वर्किंग चालू. आता ह्याच्या आतमध्ये मी स्पेस दिलंय. जर का मी इथं दिलं कॉमा, जर का मी इथं दिलं कॉमा, काय होतं आता बघू. कशाने सेपरेट झाला सगळं डेटा, कॉमाने सेपरेट झाला. लक्षात येते. सो ही जी स्ट्रिंग होती ना ज्याच्यावरती तुम्ही जॉईन मेथडला अप्लाय करताय, सो त्याच्या आतमध्ये जो डेटा जर का तुम्ही काही ह्याच्यामध्ये डेटा ठेवला सो तो लई महत्त्वाचा आहे. त्या डेटाला घेऊन पायथन तुमची स्ट्रिंगला रेडी करणार आहे. प्रत्येक 2 डेटाच्या मध्ये त्या डेटाला पुट करून टाकेल, बरोबर ना. प्रत्येक 2 डेटा म्हणजे कोणता, या लिस्टमधला प्रत्येक 2 डेटा. पहिला डेटा कोणता आहे तुमचा, पायथन. सेकंड डेटा कोणता आहे तुमचा, इज. या पायथन आणि इजच्या मध्ये कोण जाईल, याच्या आतमध्ये जो डेटा तुम्ही दिलेला असेल. लक्षात येतोय. तुम्ही काहीच नसेल दिलं तर सगळं जॉईन होईल. म्हणून काय द्यायचं, नुसतं एक स्पेस द्यायचं, म्हणजे की तुमचं सगळं डेटा व्यवस्थितपणे सेपरेट होईल एका सिंगल स्पेस. क्लिअर आहे कन्सेप्ट. जॉईन मेथड कसं डेटाला जॉईन करतोय, स्ट्रिंगमध्ये जॉईन करतोय आणि स्प्लिट काय करतोय, स्ट्रिंगला स्प्लिट करतोय. कशामध्ये स्प्लिट करतोय, लिस्टमध्ये स्प्लिट करतोय. आणि सेम टाइमला जॉईन काय करतोय, एखाद्या लिस्टमधले सगळ्या डेटाला स्ट्रिंगमध्ये जॉईन करून देतोय, एका सिंगल स्ट्रिंगमध्ये पुट करून देतोय. हा जो मी इथं पॉईंट लिहिलेला आहे ना, बेस्ड ऑन द स्पेसिफाईड डेटा. हा बेस्ड ऑन द स्पेसिफाईड डेटा म्हणजे काय, या 2 कोट्सच्या मध्ये तुम्ही कोणता डेटा स्पेसिफाय केलेला आहे त्याच्या बेसिसवरती सगळा डेटा तुमचं जॉईन केला जाईल. लक्षात येते. समजून घ्या. लाईन बाय लाईन समजा, वर्ड बाय वर्ड समजा. हे 2 मेथड्सच लई महत्त्वाचे स्ट्रिंग मेथड्समध्ये. बाकीचे मेथड्स मग काय नाही, सगळे मेथड्स सोपे. फक्त हे 2 मेथड, स्प्लिट आणि जॉईन. नोट डाऊन करा. एकच मिनिटात आम्हाला फक्त प्रेझेंट ऑन करतो मग तुमच्यासोबत बोलतो.
प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या आणि दोन्ही पण नोट डाऊन करा सेम टाइमला. पहिले नोट डाऊन करा मग प्रेझेंटी लावा. पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज अँड व्यवस्थितपणे तुमची जी पहिले स्टेटमेंट होतं पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज त्याला आपण स्प्लिट केलं लिस्टमध्ये आणि त्याच लिस्टला परत आपण जॉईन केलं स्ट्रिंगमध्ये, असं पण तुम्ही समजू शकता. पॉईंट सगळे व्यवस्थित नोट डाऊन करा, कोणतं पण पॉईंट मिस होऊ देऊ नका. ह्याच्या पलीकडे तुम्हाला स्ट्रिंग मेथड्समध्ये काहीच नाही आहे, एवढंच आहे तुम्ही, एवढंच मी म्हणतो. वर्किंग समजा, कोणत्या पण कोडचं नेहमी वर्किंग समजत चालू. वर्किंग समजलं तर कन्सेप्ट ऑटोमॅटिक अंडरस्टँड होईल. समजलंय सगळ्यांना? 12 मेथड्स तुमच्या समोर मांडले, अंडरस्टँड झाले सगळ्यांना व्यवस्थितपणे? चला ऑनलाईन मेंबर्स सगळेजण चला थंब करा, मेसेज करा. काय अडचण आहे, काय समजलं नाही आहे? ठीक ठीक आहे, चालेल. मग काय अडचण असेल तर विचारा क्वेश्चन्स. ठीक आहे. रेकॉर्डिंग सगळे देतो तुम्हाला. 2 दिवस रेकॉर्डिंग्सवरती जोर ठेवा. 2 असाइनमेंट्स पण परत सायमल्टेनियस तुम्हाला पुट करतो, जसे मागचे सॅटर्डे संडे दिले होते त्यांना पण सॉल्व्ह करून सेम टाईमला अपलोड करा. ठीक आहे. डायरेक्ट आता मंडेला भेटू. मंडेला पुढचे स्ट्रिंगला पूर्ण संपून टाकू. लवकरात लवकर लिस्ट आणि टपल सारख्या कन्सेप्टकडे एक्सप्लोर करू.